मैं सलीम मंसूरी, खबर आपको दूंगा पूरी। थाने बोल में आपका स्वागत है। इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। काय सांगा? आज रमजानचं पवित्र दिवस आहे आणि हे दिवसमध्ये आमची अशी दुआ आहे, आमची अशी प्रार्थना आहे की आपला जे देश आहे ते डेव्हलपमेंट झाला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये एकत्र जे आपलं हिंदू मुस्लिम जे समाज आहे ते एकत्र राहून आणि आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शिकवण आहे, आपले जे महाराज 18 पकड जातीला एक केलं आहे, हे माझा मेसेज आहे सगळ्या लोकांना की एकत्र राहा आणि हे आपल्या देशाला तुम्ही डेव्हलपमेंट करा। सानू भाई, अब इफ्तारी पार्टी का आयोजन करने जैसा हिंदू मुस्लिम भाई एक के रोजा छोड़े क्या कहें? देखिए, ऐसा है कि महाराष्ट्र और इंडिया ही नहीं पूरे विश्व में आज शांति और यूनिटी की ज़रूरत है। जो हमारे पक्ष थाना से और हमारा पक्ष हमेशा महाराष्ट्र में कर रहा है, ये समझना चाहिए बाकी सभी लोगों को जो दुनिया और देश में अराजकता फैला रहे। तो रमज़ान का पवित्र महीना है, हम दुआ करते हैं अल्लाह से कि महाराष्ट्र देश और दुनिया में शांति और मोहब्बत और एकता कायम रहे। साहेब, शुभेच्छा साहेब। शुभेच्छा शुभेच्छा। तिथे ठेवा सर। रमजान उधर पण पवित्र महिना आहे। एक मिनिट। देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन 30 दिवस उपास, देवाच्या नावाने प्रार्थना आणि शांतता आणि नांदावी, सत्य, शांतता, भाईचारा, हे सगळं रमजानच्या माध्यमातून सामोरे येतं। त्यामुळे आम्ही दरवर्षी ज्या सकाळी सेहरीनी हा उपास सुरू होतो, म्हणजे सूर्योदयाला हा उपास सुरू होतो आणि सूर्यास्ताला हा उपास संपतो। तर सूर्यास्ताच्या सोडण्याला इफ्तारी म्हणतात। ही इफ्तारी आम्ही साजरी करतो। सगळे जाती